स्मार्टफोन खरेदीवर मिळवा 1,00,000 रुपयांचं सोनं जिंकण्याची सुवर्ण संधी। 10,000 रुपयापर्यंतचा कॅशबॅक, 2 वर्षांची वॉरंटी सोबतच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू। संपर्क सेलमॅक्स मोबाईल शॉपी 98 22 34 96 57। नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय। ड्रग्ज प्रकरणात ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी माझी बदनाम केली असं म्हणत सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा नाशिक भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दिलाय। काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या। यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत छोटी भाभी बडी भाभी असा उल्लेख करत देवयानी फरांदे यांच्यावर निशाणा साधला। त्यावरून आता देवयानी फरांदे आक्रमक झाले असून सोमवारी सुषमा अंधारे यांच्यावर अधिवेशनात हक्कभंग दाखल करणार आहेत। उबाटा सेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी मध्यंतरी त्यांना एक निनावी पत्र गेलेलं होतं आणि त्या पत्राच्या आधारावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माझं नाव घेतलं नव्हतं, मात्र त्यांच्या नावावरती आलेलं पत्र त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलं आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ते नाशिकमध्ये पोहोचलं आणि काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ते मला देखील पत्र दाखवलं। ते पत्र माझ्याकडे होतं। मी पोलीस आयुक्तांना त्याच दिवशी पत्र दिलं, राज्याच्या गृहमंत्र्यांना देखील पत्र दिलं आणि सदरच्या विषयाची पूर्णतः चौकशी करावी। आणि त्यामुळे मी ड्रग्ज प्रकरण गेल्या 1.5 वर्षांपासून ह्या विषयावरती लढा देत आहे। अनेक पुरावे मी प्रशासनाला, गृह खात्याला दिले आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती चौकशी झाली। त्याच्यातनं काही कारखाने जे आहेत ते उघडकीस आले आणि मी या ड्रग्ज प्रकरणावरती सातत्याने बोलत आहे म्हणून तर माझ्यावरती आरोप होत नाही ना। आणि दुसरा विषय, उबाटा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जे पत्र त्यांना निनावी होतं, निनावी पत्राला कुठलाही अर्थ नसतो, ते त्यांनी प्रसारमाध्यमांकडे लीक केलं आणि ते पत्र नाशिक जिल्ह्यामध्ये फिरलं। ह्याच्यातनं माझी बदनामी झाली। त्यामुळे ह्या अधिवेशनामध्ये सोमवारी मी त्यांच्यावरती हक्कभंग मांडणार आहे की माझी त्यांनी बदनामी करण्याचा कुठलाही पुरावा नसताना त्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील काल सभागृहामध्ये जाहीर केलं की सदर विषयाशी माझा कुठला दुरून किंवा जवळून देखील कुठलाही संबंध नाही। नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच असून त्यावर सोमवारी सभागृहात काय रणकंदन होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।